गेल्या काही दिवसांपासून झाडी, वनविभाग परिसरासह गावातील विविध ठिकाणी बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मनमाड रोड, झाडी परिसर, शेत शिवार आणि गावाच्या वेशीवर बिबट्या फिरत असल्याच्या अनेक नोंदी समोर येत आहेत. एका तरुणाने सांगितले की मागील 4 महिन्यांपूर्वी रात्री 1 वाजता बारीतून येत असताना बिबट्याने आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. गाडी असल्यामुळे आम्ही थोडक्यात वाचलो. स्थानिक अधिकाऱ्यांना माहिती देऊनही योग्य ती दखल घेतली गेली नसल्याचे त्यांनी सांगितले. आज पुन्हा सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास मनमाड रस्त्यावर 2 तरुण रनिंग करत असताना बिबट्या दिसून आला. यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. गावातील मुले, महिला, शेतकरी तसेच पाळीव जनावरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक शेळ्या, मेंढ्यांवर हल्ले झाल्याच्या घटनाही ग्रामस्थांनी सांगितल्या. शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतही पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून मुलांनी शाळेत जावे की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की वनविभागाचे अधिकारी या धोक्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे. नागरिकांची वनविभागाकडे ठाम मागणी केल्या आहेत की धोकादायक परिसराची तात्काळ पाहणी करावी, योग्य ती खबरदारी व संरक्षणात्मक उपाययोजना राबवाव्यात, पिंजरे लावून बिबट्या पकडावा, नागरिकांना सुरक्षिततेबाबत सल्ला व सूचना द्याव्यात या मागण्या केल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की बिबट्याची मुक्त हालचाल सुरू असताना वनविभागाने त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. कोणत्याही दुर्घटनेची जबाबदारी टाळण्यासाठी तातडीची पावले उचलावीत. तसेच परिसरातील वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वनविभाग व प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी जोरदार मागणी केली आहे. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट